गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज दशक 20 समास 3 सूक्ष्म नामाभिधान। सत्पुरुषांना ब्रह्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो। तो अनुभव असा सांगतो की ब्रह्म अचल, अनंत, अपार, अखंड, अकर्ता असलेले, अभोक्ता, अविकारी, अपरिच्छिन्न, अजर, अमर आणि एकरस आहे। तर संसारी म्हणजे आत्मप्रचिती नसलेला माणूस याला जगाचा साक्षात अनुभव येतो। तो मनुष्य सांगतो की जग कसं आहे, तर जग चंचल आहे, त्याला अंतवंत, त्याला पार नाही, असं की कर्तेपण आणि भोगतेपणाने ते भरलेलं, अत्यंत विकारी, परिच्छिन्न आणि जन्म व मृत्यू यांनी ग्रासलेलं असते। सत्पुरुषांची प्रचिती ही ज्ञानाने त्यांना प्राप्त झालेली असते, म्हणजे ती ज्ञानसंपन्न असते। तर संसारी माणसांची प्रचिती अज्ञानातून आलेली असते, म्हणून ती अज्ञानजन्य असते। अर्थात या दोन्ही सत्पुरुषांची प्रचितीच प्रमाण मानली पाहिजे। पण येथे एक प्रश्न निर्माण होतो की ब्रह्मवस्तू जर एक रस, एकजिन्सी, एकमेव आहे, तर तिच्याशिवाय अन्य सद्वस्तू नाही। हे जर खरे, तर ब्रह्मवस्तूच्या अगदी उलट स्वभाव असलेला जग ब्रह्मातच व ब्रह्माचेच बनलेले असले पाहिजे। हे घडते कसे? बरं, जग नाहीच म्हणावे तर सत्पुरुषांना आणि संसारी माणसांना दोघांनाही त्याची प्रचिती येते। सर्व सत्पुरुषांना येणारा ब्रह्मानुभव सर्वांचा समानच असतो, तर संसारी माणसांचा जगाचा येणारा अनुभवही सगळ्यांना, म्हणजे सत्पुरुष असो की सामान्य माणूस असो, सगळ्यांचा सारखाच असतो। म्हणूनच तर निरनिराळी शास्त्रे रचणे शक्य होते। ब्रह्म आहे व जग पण आहे, पण दोहोच्या आहेपणामध्ये फरक आहे। ब्रह्माचीच एक माया नावाची शक्ती मोठी विलक्षण आहे। अतिशय सूक्ष्म अभेद असणाऱ्या अशा ब्रह्माला स्थूल व भेदाने भरलेले रूप देण्याचा अद्भुत चमत्कार ही माया करते। अशा या मायेचा निराश झाल्याशिवाय ब्रह्मानुभव येत नाही, कारण परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म व अदृश्य आहे। आपल्याला जर या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी ज्ञानदृष्टी विकसित करावी लागते, तरच ती सूक्ष्म व अदृश्याचा शोध घेऊ शकते। अशी सूक्ष्मदृष्टी कशी करावी, त्यासाठी या समासात समर्थांनी उपाय सांगितला आहे। श्रीराम समर्थ श्रीराम, मुळी होऊन शेवटवरी, विस्तार बोलिला नाना परी, पुन्हा विवरत विवरत माघारी, वृत्ती न्यावी श्रीराम। मागच्या समासात सृष्टी निर्मितीचे लक्षणे 3 सांगितले होते की सृष्टी निर्मितीमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा भाग, नंतर दुसरं पंचीकृत
पंचमहाभूते आणि तिसरं म्हणजे पृथ्वीवरील चारी खाणी चारी वाणी हा सृष्टी निर्मितीचा शेवटचा टप्पा आहे. हे तीन मिळून सृष्टीची रचना होते. असा हा मूळबायपासून निर्माण झालेला या सृष्टीक्रमात दुसरी व तिसरी म्हणजे पंचीकृत पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील चारी खाणी आणि चारी वाणी हे स्थूल व दृश्य आहे. तर मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा भाग अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य आहे. म्हणून ज्या क्रमाने मूळ मायेपासून अंडज जारादी योनीपर्यंतचा विस्तार सांगितला, अगदी त्याच्या उलट क्रमाने अंतःकरण वृत्ती मागे मागे न्यावी म्हणजे आत्मानुभव येतो. उलट्या क्रमाने एक एक तत्वांचा वेध घेत घेत त्याचा निराश करत गेले की मूळ मायेपर्यंत पोहोचते व शेवटी ब्रह्मस्वरूपात लीन होते. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती श्रीराम. अवघे होती पृथ्वीपासुनी पृथ्वीमध्ये जाती नासुनी अनेक येती जाती परियवनी तैसीच आहे श्रीराम. की 84 लक्ष जीवयोनी या पृथ्वीपासून जन्माला येतात आणि पुन्हा मरतात, म्हणजे पृथ्वीमधूनच येतात आणि पृथ्वीमध्येच विरून जातात. यासोबतच वाणी आणि त्याच्यासोबतच वाणीही जन्माला येते. पण हे सगळं आले व गेले तरी पृथ्वी मात्र जशीच्या तशीच असते. ऐसे हे शेंड्या कडील खांड दुसरे भूतांचे बंड तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्मरूपे श्रीराम. की आपण सुरुवातीला मागच्या समासातल्या ज्या 3 तत्वांचा लक्षणांचा विचार केला होता, अगदी तेच क्रम पुन्हा इथे सांगितला आहे 4थ्या ओवीत, फक्त तो उलट्या क्रमाने सांगितला आहे. म्हणजे आधीच्या ओवीमध्ये पृथ्वीच्या चारी खाणी हा पृथ्वीपासून निर्माण होणारा भाग शेवटी सांगितला होता. आता इथे तो पहिल्यांदा सांगितला आहे की पृथ्वी व प्राणी हा संसार वृक्षाचा शेंड्याचा भाग आहे. म्हणजे एका झाडाचं उदाहरण देऊन ते समर्थ आपल्याला समजून सांगतात आहे की पृथ्वी आणि प्राणी हा संसार वृक्षाचा शेंड्याचा भाग आहे. व्यक्त पंचमहाभूतांचा अतोनात विस्तार जो आहे तो फांद्या हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा म्हणजे मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक नावे असलेल्या सूक्ष्म तत्वांचा तिसरा व प्रारंभीचा भाग आहे. यातील पृथ्वी व प्राणी म्हणजे संसार वृक्षाचा शेंड्यावरील भाग आणि पंचमहाभूता म्हणजे झाडातल्या फांद्या वगैरेचा विस्तार हा सगळा भाग स्थूलामध्ये येतो. तर मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा भाग सूक्ष्म तत्वांचा आहे. सूक्ष्म ओघे सांडून द्यावे सूक्ष्म रूपे ओळखावे गुणापासून पहिलेच पाहावे सूक्ष्मदृष्टी श्रीराम. म्हणून जे स्थूल पदार्थ आहेत ते सगळे विचारांनी बाजूला करावेत. म्हणजे पूर्ण 84 लक्ष योनी या पृथ्वीवरच्या आणि पंचमहाभूतांचा विस्तार हा सगळा स्थूल पदार्थ आहे आणि हे सगळे स्थूल पदार्थ विचाराने बाजूला सारावेत आणि सूक्ष्माच्या सर्व अभिव्यक्ती जाणून घ्याव्यात. कारण तमोगुण प्रधान मायेपासून पंचमहाभूते आणि त्यांचे शब्दादी गुण निर्माण होतात. आकाशादी सत्वादी गुणापासून झालेले श्रोत्यादी ज्ञानेंद्रिये, तर रजोगुणापासून झालेली वाणी इत्यादी कर्मेंद्रिये, अपंचीकृत पंचभूतांच्या सत्वगुणापासून झालेली बुद्धी इत्यादी गुणांचा पसारा सतत सूक्ष्म दृष्टीने चिंतनात ठेवावा. गुणांची रूपे जाणीवने निव पहिलाच पहावा अभिप्राव सूक्ष्मदृष्टीचे लाघव जेथून पुढे श्रीराम. की ज्ञान व अज्ञान या गुणांच्या अभिव्यक्ती आहेत. त्या संबंधीचे शास्त्र सतत अभ्यासावे आणि सूक्ष्मदृष्टीचे खरे कौशल्य येथूनच पुढे आहे. म्हणून आता 7 ते 13 ओव्यांमध्ये
सूक्ष्म नामाभिधान हा जो समासाला नाव दिले आहे ती सूक्ष्म तत्वे समर्थांनी आपल्याला आता सांगितली आहेत. ती 14 तत्वे आहेत. शुद्ध नेणीव तमोगुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीव नेणीव रजोगुण, मिश्रित चालिला श्रीराम. की तमोगुण म्हणजे पूर्ण अज्ञान, तर सत्वगुण म्हणजे पूर्ण ज्ञान आणि रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण आहे. म्हणजे सत्व रज तम गुणांचं काम कसं चालते हे यावरून लक्षात येते की तमोगुण अज्ञानी आहे, सत्वगुण ज्ञानी आणि रजोगुण ज्ञान अज्ञान मिश्रण आहे. त्रिगुणांची रूपे ऐसी, कळो लागली अपैसी, गुणा पुढील कर्तमासी, गुणक्षोभिनी बोली जय श्रीराम. की अशा हा त्रिगुण जेव्हा व्यक्त रूपाला येतो तेव्हा त्या अवस्थेला गुणक्षोभिनी म्हणतात. की जी क्रियाशील जगनिर्मिती होते ती गुणक्षोभिनी. त्यात तिन्ही गुण कालवलेले असतात. रज तम आणि सत्व तिहींचे जेथे गुढत्व, ते जाणीजे महत्त्व कर्दम रूप श्रीराम. आणि सत्व रज तम हे तिन्ही गुण जेव्हा सुप्त अवस्थेत असतात त्याला महत्त्व म्हणतात. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणते, परियाची स्वरूप स्थिती कर्दम रूप श्रीराम. की प्रकृती म्हणजे त्याच महताला प्रकृती पुरुष म्हणतात. प्रकृती म्हणजे ईश्वर आणि पुरुष म्हणजे तमप्रधान माया. शिवशक्ती, तर शिवशक्तीमध्ये शिव ईश्वर व शक्ती आहे आणि जी शक्ती शिवाच्या अधिष्ठानावर राहून जगामध्ये अनेक प्रकारे व्यक्त होते ती शिवशक्ती. अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर तर आपल्याला माहिती आहे की एका बाजूने पुरुष आणि एका बाजूनी स्त्री असते. म्हणजे ब्रह्मस्वरूपाने आदी आहे आणि मायाही आदी आहे अशी जी जोडी आहे ती जणू एका बाजूनी पुरुषाचं रूप आणि दुसऱ्या बाजूनी स्त्री असल्याप्रमाणे असते. त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. सूक्ष्म रूपे गुण सौम्य, त्यास बोलिजे गुणसाम्य, तैसेची चैतन्य गम्य सूक्ष्मरूपी श्रीराम. की यामध्ये मूळ माया म्हणजे मूळ स्फुरण, की जे एकोहम बहुस्यानंतर झालेलं ते मूळ स्फुरण म्हणजे तो ईश्वर आहे. आणि महाकारण म्हणजे अव्याकृत, की यामध्ये सर्व सृष्टी बीज रूपाने दडलेली असते. बहुजिनसी बहुमाया मूळ माया, महाकारण ब्रह्मांडाची काया, ऐसिया सूक्ष्मान्वया पाहिलेच पहावे श्रीराम. आणि 11व्या ओवीतलं सांगायचं राहून गेलं की अव्यक्त गुण म्हणजे जे साम्य अवस्थेत असतात त्याला गुणसाम्य म्हणतात. आणि चैतन्य म्हणजे ज्ञान, तर मायेतील ब्रह्माच्या चिदाभासाला ज्ञान म्हणतात. म्हणून नंतर मग मूळ माया आणि त्यानंतर महाकारण. 4 एकाणी 5 भूते, 14 सूक्ष्म संकेते, काय वाणे पाहणे ते येथे शोधून पहावे श्रीराम. आहाच पाहता कळेना, गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनांच्या मना संदेह पडती श्रीराम. की 4 खाणी, पंचमहाभूते व मूळ मायेच्या 14 अभिव्यक्ती की ज्या आत्ता आपण अभ्यासल्या आहेत, या 2 समासात शोधून त्याचा अभ्यास करावा. उथळ विचाराने यातील काहीच कळत नाही, म्हणून गरजेपुरता विचार करूनही भागत नाही, तर त्याचा सूक्ष्म पद्धतीनेच अभ्यास करावा लागतो. वरवरच्या अभ्यासामुळे लोकांच्या मनात अनेक प्रकारचे संशय घर करतात. 14 5 19 19 4 24 23 यामध्ये मूळ 14 पाहिलेची पहावे श्रीराम. की मूळ मायेच्या 14 अभिव्यक्ती ज्या आता आपण अभ्यासल्या, पंचमहाभूते अशी 19
व त्यामध्ये 4 खाणी मिळवल्या की एकूण 23 तत्वे होतात. आपण दशक 7.3 मध्ये या 14 ब्रह्मांचा विचार केला होता की त्या 14 ब्रह्मांमध्ये आपण खम ब्रह्म वगैरे असे बरेच निर्गुण ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, आकाश ब्रह्म, शब्द ब्रह्म, वाच्य ब्रह्म अशा 14 ब्रह्मांचा अभ्यास केला होता आणि ती कशी माईक आहे हेही पाहिले होते. म्हणून मग अशा या माईक तत्वांचा पुन्हा पुन्हा सतत विचार करावा. हा भाग थोडासा किचकट वाटत असला तरी खरं म्हणजे आपण हे प्रत्येक गोष्ट एकेका समासांमध्ये अभ्यासली आहे, पण ती आता सगळीच्या सगळी 14 तत्वे यात एकदम दिलेली असल्याने साररूप शेवटचा दशक असल्यामुळे ही सार रूपाने दिलेली आहे, पण ती एकदम सांगितल्यामुळे ती किचकट वाटतात. पण शांतपणे जर त्याचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. जो विवरून समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्या विना जो कल्पला तो निरर्थक श्रीराम. की प्रत्येक तत्व स्पष्टपणे जाणून घेणाऱ्याला कुठलाच संशय उरत नाही. म्हणजे समजल्या वाचून जर काही प्रयत्न केले तर माणूस नुसता गोंधळून जाईल. म्हणून समजून उमजून अभ्यास करावा म्हणजे गोंधळ होत नाही आणि ते स्पष्टपणे लक्षात येते. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सत्य परमार्थ होतो श्रीराम. ही सर्व स्थूल सूक्ष्म सृष्टी मूळ मायेत व्यक्त होते, कारण ती सृष्टी त्या मूळ मायेत लीन होऊन राहिलेली असते. की आपण पाहतो की जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला घराच्या बाहेर काही माती वगैरे असते, तिथे सुरुवातीला खूप गवत वगैरे असते किंवा एखादा रिकामा प्लॉट असेल तर तिथं खूप सारं गवत आपल्याला दिसते. पण उन्हाळ्यामध्ये ते गवत पूर्ण नाहीसं होते. पण पहिला पाऊस पडल्याबरोबर त्यातून अंकुर बाहेर फुटायला लागतात. अगदी त्याचप्रमाणे ही स्थूल सृष्टी जेव्हा अव्यक्तात जाते म्हणजे महाप्रलय होतो तेव्हा ती अव्यक्तच असते आणि ती सृष्टीमध्ये लीन होऊन पडलेली असते. पण ती जेव्हा व्यक्त दशेला येते तेव्हा ज्याप्रमाणे पावसाळ्यातून बीज रोप वर येते त्याप्रमाणे ही मूळ माया जी आधी लीन असते ती व्यक्त रूपाला येते. म्हणून या मूळ मायेपर्यंत निराश करत करत गेले असता तिच्या अधिष्ठानाशी जीवाचे ऐक्य साधले असता आपल्याला परमार्थ सिद्ध करता येतो. समजले माणूस चावळेना, निश्चय अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना, परमार्थ कदा श्रीराम. की हे ज्याला स्पष्टपणे कळते तो त्याच्या झालेल्या या निश्चयामुळे निष्फळ कल्पना करतच बसत नाही. कारण शास्त्र अभ्यास आणि साधन मार्गाने त्यांनी हे पूर्ण जाणले असते की माया ही असत्य आहे, ती माईक आहे, ती मिथ्या आहे आणि फक्त ब्रह्म एकमेव सत्य आहे. त्यामुळे माया कल्पनेने निर्माण झालेली आहे, ती माया सत्य नाही याचा निश्चय केलेला असल्यामुळे तो त्या कल्पनेमध्ये रमतच नाही. म्हणून साधन मार्ग व अध्यात्मशास्त्र यात तो कुठलाच प्रकारचा गोंधळ करत नाही. शब्दातीत बोलता आले त्याच वाच्यांश बोलिले, शुद्ध लक्षांश लक्षिले पाहिजे विवेके श्रीराम. की मन वाचातीत ब्रह्मासंबंधी की ज्याचं मनाने वाचेनी त्या ब्रह्माचं वर्णन करता येत नाही अशा ब्रह्मासंबंधी आपल्याला शब्दांमध्ये काहीच सांगता येत नाही, त्याला वाच्यांश म्हणतात. आणि ब्रह्माचा मी ब्रह्म अशा शुद्ध लक्षांशाच्या अनुभवासाठी नित्य अनित्यादी विवेकाने त्याचा अनुसंधान करावे लागते. तो लक्षांश आहे की मी ब्रह्म असा अनुभव आहे आणि नुसतंच वाचेनी जेव्हा सांगितल्या जाते ते वाच्यांश आणि मी ब्रह्म असं सांगितल्या जाते तो लक्षांश. पूर्वपक्ष म्हणजे माया, सिद्धांत जाये विलया, माया नसता मग तया काय म्हणावे श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे माया, माया संबंधी बोलणे म्हणजे पूर्वपक्षाचे बोलणे आहे, त्याला अध्यारोप म्हणतात. आणि जे खरे नाही त्याचा आरोप करणे यालाच अध्यारोप म्हणतात.
आणि हा आरोप आहे हे सिद्ध करणे त्याला अपवाद म्हणतात. ब्रह्म खरे आहे हे सांगणे म्हणजे सिद्धांत पक्ष, त्यालाच अपवाद म्हणतात. समजा इथे माळ जमीन आपल्याला दिसते आहे. माळ जमिनीवर पाण्याचा आरोप करणे म्हणजे मृगजळ दिसते आहे असं म्हणणे त्याला अध्यारोप झाला. म्हणजे त्याच्यावर तो आरोप केला आहे, कारण तिथे काहीच नाही आहे. माळ जमिनीवर पाण्याचा भास होतो आहे, तिथे पाणी नाही, पण तरीही त्याच्यावर पाण्याचा आरोप केला जातो, त्याला अध्यारोप म्हणतात. आणि भासणाऱ्या पाण्याचे जेव्हा स्पष्टीकरण करून त्याची निवृत्ती केली जाते तेव्हा त्याला अपवाद म्हणतात. म्हणून ब्रह्मावर जगताचा आरोप करणे हा अध्यारोप आहे. नंतर दृश्य जगत संपूर्ण मायेचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्या मायेची निवृत्ती करणे म्हणजे अपवाद आहे. म्हणून एकदा सिद्धांताची मायेची निवृत्ती झाली की त्या संबंधी मायेचा शब्द तिथे मायेबद्दल बोलायला शब्दही उरत नाही. मग त्या संबंधी कसे काय व कोणी बोलावे. अन्वय आणि व्यतिरेक हा पूर्व पक्षाचा विवेक. सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरे नाही श्रीराम. की जोपर्यंत माया आहे तोपर्यंत अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने विवेकाची क्रिया चालते. पण हा सर्व खटाटोप पूर्व पक्षाचा आहे की जिथं द्वैत आहे. पण जेथे जग असते तिथे ब्रह्म असतेच असते हा अन्वय आहे. म्हणजे जगामध्ये ब्रह्माचा अन्वय आहे असं शास्त्रीय भाषेत त्याला म्हटलं जाते. म्हणजे जगात ब्रह्माचा अन्वय आहे. तर ब्रह्म जेथे ब्रह्म असते तेथे जग नसते हा व्यतिरेक आहे. म्हणजे ब्रह्मात जग नसते म्हणून ब्रह्मात जगाचा व्यतिरेक आहे. परंतु जेव्हा मायेचा संपूर्ण निराश होतो तेव्हा शुद्ध ब्रह्म एकमेव आहे, तिथे दुसरे काहीच नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथे संपूर्ण अद्वैतच असते, तिथं द्वैत राहतच नाही. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निसंगपणे निर्गुणी तो महायोगी श्रीराम. की आपली अंतःकरणाची जी चित्तवृत्ती आहे ती विषयांकडे वळल्यास ती वृत्ती अधोमुख होते. म्हणजे अधोमुख होते तेव्हा ती मायेच्या प्रांतात असते. म्हणून सर्वत्र तिथं भेदच भेद दिसतो व तो भेद वाढतच जातो. परंतु जर आपली चित्तवृत्ती ऊर्ध्वमुख केल्यास म्हणजे भगवंताकडे वळवली तर सर्वच्या सर्व भेद मावळून जातात, कारण तो भगवंत भेदातीत आहे. असा अनासक्त व असंग साधक निर्गुण अनुभवाने महायोगी होतो. हा झाला या ओवीचा पारमार्थिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. पण आज समाजात सगळीकडे भेदाभेद आहे. संपूर्ण हिंदू समाज आज भेदाने खिळखिळा झाला आहे. ब्राह्मण ब्राह्मणोत्तर वाद, मराठा कुणबी वाद, अल्पजन बहुजन वाद आणि हे वाद वाढतच जावेत असाच प्रयत्न कोणती तरी धूर्त शक्ती सतत करत आहे. आणि त्यांच्या त्या कारस्थानाला आपल्यातले भले भले लोक बळी पडत आहे. हे असे का होते? याचे कारणच आहे की सगळीकडे भेददृष्टी आहे आणि भेदामुळे सगळी अधोगती होते. म्हणून भेदाकडून अभेदाकडे जायचे असेल, अनेकत्वाकडून एकत्वाकडे जायचे असेल तर आपल्याला आपली दृष्टी बदलावीच लागेल. सध्या अधोमुख असलेली दृष्टी ऊर्ध्वमुखी करावी लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की ऊर्ध्वमुखे भेद तुटतो. आपली दृष्टी उन्नत केल्याशिवाय अभेदाच्या एकत्वाचे दर्शन होणारच नाही व आपला हिंदू समाजही समाजाला लागलेले भेदाभेदाचे ग्रहण सुटणार नाही. परमार्थातही अशी अभेद दृष्टी असल्याशिवाय परमार्थ साधता येणार नाही. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली, मायेची बिडेने घसरली, स्वरूप स्थिती श्रीराम. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चय हिंडावे, काचयासी श्रीराम. की माया सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे असे लक्षात आल्यावर तिला सत्य का म्हणावी? कारण माया सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे असं शास्त्रात म्हटलं जाते. कारण सर्व काळ अखंड विद्यमान असणे
असा सत या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे माया सतच्या लक्षणांशी जुळत नाही, म्हणून ती सत नाही, म्हणून ती सत विलक्षण आहे असं म्हटल्या जाते. बरं, तिला असत म्हणावे तर ती तशीही नाही, कारण अज्ञानकाळी तिची सत्ता आहे. ज्याला मुळात अस्तित्वच नाही त्याला असत म्हणतात. सशाला कधीच शिंग नाही, म्हणजे सशाचे शिंग असत असते, ते कधीच कुणाला दिसत नाही. माईक जग मात्र दिसते, म्हणून माया असतच्या लक्षणांशी जुळत नाही, म्हणून ती असत विलक्षणही आहे. म्हणून माया सत विलक्षण आणि असत विलक्षण आहे, म्हणून तिचे नेमके वर्णन करताच येत नाही. म्हणून शास्त्राने तिला सतासत विलक्षण अनिर्वचनीय असे वर्णन तिचं केलं आहे. कारण ती सत्यही नाही आणि असत्यही नाही, म्हणून तिला मिथ्या समजावे. मग असे तिचे मायेचे मिथ्यत्व लक्षात आल्यावर तिला सत्य का म्हणावी, तिचे अनुसंधान का सोडून देऊ नये. या विपरीत अनुसंधानामुळे आत्मस्थिती सुटून बद्धता येते, जीव अज्ञानी राहतो. मिथ्या मायेने दामटून नादी लावावे, म्हणजे ती सत्य नसतानाही ती सत्य असल्याचा भास दाखवते आणि ती इतक्या आग्रहाने सत्य असल्यासारखीच स्वतःला सांगते आणि त्याच भावामध्ये ती वावरत असते. म्हणून त्यामुळे सत्य ब्रह्माचे अनुसंधान आपले का सुटू द्यावे, म्हणून त्या मायेच्या नादी लागू नये. मायेला ती सत्य व मुख्य मानून वणवण करत आपण फिरू नये, म्हणजे साधकांनी फिरू नये, तर ती सत्य नाही याचा पक्का निश्चय करावा. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधू ओळखतो कोण, साधू वेगळा श्रीराम. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरो ठाई पाडावा, साधू जन श्रीराम. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती विण स्वहित होणार नाही श्रीराम. की अशा ही माया असत्य आहे, म्हणून तिच्या नादी न लागता जर सत्याचा शोध घ्यायचा असेल तर माणसाला संत सज्जनांची साथ करावी लागेल, त्यांच्या सहवासात राहावं लागेल. पृथ्वीवर अब्जावधी लोक आहे, पण त्यात फारच कमी संत आणि सज्जन असतात. पण स्वतः सज्जन आणि संत चे गुण स्वतःमध्ये असल्याशिवाय दुसरा सज्जन ओळखायलाच येत नाही. म्हणून मुमुक्षु व साधकाने संसाराला आधी गौण समजावे आणि संतांचा शोध घेण्यासाठी जागोजागी फिरावे आणि मग त्या संतांना शरण जावे. कारण संत सत्य वस्तू जी अत्यंत दुर्लभ आहे तिचा अनुभव संतांना आलेला असतो. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी श्रीराम. की अत्यंत कठीण असलेला जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव तो संतांच्या सहवासात सोपा होतो. कारण संतांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. म्हणून अनेक संतांचा शोध घेतल्यावर त्यातील आत्मानुभवी असणाऱ्या संतांची गाठ पडते. अशा सद्गुरुरूप महंतांशिवाय शाश्वत हित होणार नाही, परमार्थ सिद्धीला जाणार नाही. प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती विण अवघे व्यर्थ, प्रत्येक ज्ञानी तो समर्थ, सकळामध्ये श्रीराम. प्रपंच असो की परमार्थ असो, दोन्हीकडे प्रचितीला अत्यंत महत्त्व आहे. कारण अनुभवाशिवाय कशाचाच उपयोग होत नाही. म्हणून स्वानुभव संपन्न असतो तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ असतो. रात्रंदिवस पहावा अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ, तेथेची घडे श्रीराम. म्हणून साधकाने वेळात वेळ काढून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा. खरं म्हणजे आपल्याला वाटते की आपल्याला वेळच मिळत नाही, पण हे कारण खरं म्हणजे अत्यंत चुकीचे आहे. वेळ मिळत नाही हे कारण नाही आहे, तर अभ्यास करण्याचा आळस हे मुख्य कारण आहे.
प्रपंचासाठी आपण वेळ काढतोच ना, पण परमार्थासाठी मात्र आपण तो काढत नाही. म्हणून समर्थ सांगतात की साधकाने वेळात वेळ काढून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा, तरच त्याला मोक्षसिद्धीचे सामर्थ्य लाभते. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधलेची शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटती श्रीराम. म्हणून वाचलेलेच पुन्हा पुन्हा वाचावे आणि वाचलेल्या याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करावा आणि तो विचार करून त्यातील सार तत्वाचा शोध घ्यावा. शास्त्र व साधना यांची सर्व व्याप्ती एकदा कळली की संदेहरहित अवस्था लाभते. अशी संदेहरहित अवस्था तुम्हाला आणि मला लाभावी हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.